गुड मॉर्निंग एव्हरीवन. हा माझा डेली रुटीनचा पहिलाच व्लॉग आहे. ॲक्च्युली हा व्हिडिओ मी मागच्या आठवड्यात शूट केला होता, पण सर्दी आणि घसा दुखत असल्यामुळे मला त्याचं एडिटिंग आणि व्हॉइसओव्हर लवकर करता आलं नाही. अजूनही माझा घसा तसा ठीकच नाही आहे, तरी मी आता व्हॉइसओव्हर करते आहे. मी आशा करते की तुम्ही मला समजावून घ्याल. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. ॲक्च्युली आज आहे गुरुवार आणि आत्ता वाजले सकाळचे 11:15. सकाळचे नाही म्हणता येणार, दुपार वगैरे अशी. आणि काही वेळापूर्वीच म्हणजे साधारण 11:30च्या दरम्यान माझा पहिला व्लॉग यूट्यूबवरती अपलोड झाला आणि त्यासाठी मी खूप 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 एक्सायटेड आहे. तर हा व्लॉग माझा कोणी बघत असेल किंवा ह्याच्या आधीचा माझा पहिला व्लॉग ज्यांनी कोणी बघितला असेल, तर जर तुम्हाला माझा कंटेंट आवडला तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, माझे ब्लॉग शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. तर झालं आहे असं की आज माझी तब्येत थोडी ठीक नसल्यामुळे मी सकाळी लवकर उठू शकले नाही. त्यामुळे माझा स्वयंपाक बनवायचा राहिला आणि घरात आत्ता भाजी काहीच नाही आहे. त्यामुळं काय बनवावं हा मी गेले अर्धा तास झाला विचार करते. तर माझ्या डोक्यात एक प्लॅन असा आला की जेव्हा कधी भाजी नसते आमच्या घरी तर एक साधा सिंपल मेनू मी पटकन बनवते. तर तो आता मी बनवायला घेते आणि काय असेल तो मेनू तो मी जेवण तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. चलो. कुठून आली तू? स्कूलमधून? आणि काय केलं आज स्कूलमध्ये? काय केलं ग स्कूलमध्ये आज? ये ना इकडे. कोशिंबीर तुला आवडते? तर आत्ता वाजले दुपारचं 1:45 आणि साधारण 1 तासापूर्वी मी तुम्हाला म्हणाले होते की मी आता जेवण बनवायला घेते. तर माझं आता जेवण तयार आहे. तर आपण बघूयात काय मी बनवलंय आज. जेव्हा कधी माझ्या घरी भाजी नसते बनवायला तेव्हा मी हे सहसा असंच बनवते. हे आहे मूग, आदन असलेलं मुगाचं उसळ. त्यानंतर ह्याच्यामध्ये आहे काकडी टोमॅटोची कोशिंबीर जी माझ्या मुलीला खूप आवडते. ह्याच्यामध्ये आहे गरम गरम भात आणि इथे आहे या मस्त भाकरी. तर असा आहे हा माझा दुपारचा लंचचा मेनू. तर या तुम्ही माझ्यासोबत. बरं तू आता काय जेवणार आहेस सांग? हां, चपाती नाही केली. आवडते भाकरी तुला? अरे वा, जा तिथे जा, तुझ्या जागेवर बस. जा तुझ्या जागेवर बस. काय बर्ड पाणी पितोय? वाव. काय करू लोक? डिस्टर्ब असतंय का ते? डिस्पर्ट नव्हे. किती छान इमॅजिनेशन असते ना लहान मुलांची. म्हणजे तिने आता त्या ब्लॉक पासून एक छान बर्ड बनवलंय. त्याचं नाव काय ठेवलंयस क्रिशा? नाव चेंज झालं का आता? काय? स्विंगल नाव ठेवलंय आणि ते बर्ड म्हणे त्याच्या वॉटर बॉटल मधलं पाणी पितंय. बरं, हे आमचं बर्ड आता काय जेवणार ना? वाढू ना तुला भाकरी आणि कोशिंबीर? खायची सुरुवात करूयात. करा. अच्छा, तू व्हिडिओसाठी बोलली का? वा वा, थँक्यू. चालेल, चला आता जेवा निवांत. आवडलं का? जेवण वगैरे झाल्यावर मी किचन आवरायला घेतलं तेव्हा भांडी घासता घासता माझ्या एकदम लक्षात आलं की आता संक्रांत काही दिवसावरच राहिले तर आपल्याला घर क्लीन करून घ्यावं लागेल. तर त्यासाठी मला व्हॅक्यूम क्लीनर हवा होता. तर तोच मी क्रिशाच्या बाबांना मी आता काढून द्यायला सांगत होते. किचन क्लीन करून मी कपडे वगैरे सुकत टाकली आणि या एवढ्या वेळात क्रिशाने सगळ्या हॉलमध्ये खेळण्याचा पसारा करून ठेवला होता.
केला पसारा बाळा? का पण? हा, किती पसारा तू? काय करतेय तू? होय ग, काय करते? कपडे सुकत टाकताना माझ्या लक्षात आलं की आज सकाळी झाडांना पाणी द्यायचं राहून गेलं आहे. त्यामुळे मी लगेच झाडांना पाणी घालायला घेतलं. तो पसारा तसाच ठेवून क्रिशा माझ्यासोबत झाडांना पाणी घालायला आली. झाडांना पाणी घालून मी बाल्कनी क्लीन करून घेतली आणि त्यानंतर क्रिशाला झोपवलं आणि मी आले किचन क्लीन करायला. आमच्या इथं धूळ जास्त प्रमाणात येत असल्यामुळे खिडकीचा जो जाळीचा दरवाजा असतो त्यामध्ये धूळ खूप साचते, जी व्हॅक्यूम क्लिनर असल्याशिवाय अजिबात निघत नाही. त्यामुळे मी व्हॅक्यूम क्लिनरच्या साहाय्याने आधी धूळ क्लीन करून घेतली आणि खिडकीचे जे ग्लासचे डोअर आहेत ते क्लीन करण्यासाठी पण माझ्याकडे एक टूल आहे. ते टूल वापरून आणि साबणाचं पाणी आणि कोलिन वापरून मी ते ग्लासचे डोअर पण क्लीन करून घेतले. हे जे ग्लास क्लीन करायचं टूल आहे ते मी अमेझॉनवरून परचेस केलं होतं. हे टूल वापरायला एकदम इझी आहे. या टूलने जे आपले विंडो ग्लास असतील किंवा बाल्कनीचे जे ग्लास डोअर आहेत ते क्लीन करायला एकदम सोपं जातं आणि याच्यामुळे जे विंडो ग्लास असू दे किंवा बाल्कनीचे डोअर असू देत ते एकदम क्लीन होतात. थोडंफार किचन क्लीन करून झाल्यावर मी टी ब्रेक घेतला आणि मस्त ब्लॅक टी एन्जॉय केला. मी चहा बनवत होते तोपर्यंत क्रिशा पण उठली होती. तिला मस्त फ्रेश केला आणि बनाना खायला दिला आणि बनाना खाता खाता तिने एक मला प्रॉमिस केलं होतं. आपण पुढे बघू ती ते प्रॉमिस पूर्ण करते का नाही ते. काय खातेस तू? हनी? फक्त हनी सोबत काय आहे? बनाना. प्लीज तेवढं आवरून ठेव ना बाळा. काय म्हणली? पक्का प्रॉमिस? सगळे खेळणी भरणार? ठीक आहे. क्रिशाने प्रॉमिस केल्याप्रमाणे तो काही खेळण्यांचा पसारा तिने आवरला नाही. शेवटी मीच उठून तो पसारा आवरला आणि पुन्हा आले किचन क्लिनिंगकडे. मला माझ्या किचनच्या फर्निचरचं कलर कॉम्बिनेशन खूप आवडतं. तुम्हाला पण हे कलर कॉम्बिनेशन आवडलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. किचनची खिडकी सगळी कपाटे क्लीन करून घेतली आणि धुवून ठेवलेल्या बरण्यांमध्ये किराणा भरून घेतला आणि त्या बरण्या व्यवस्थित कपाटामध्ये ऑर्गनाईज करून घेतलं. मी किचन आवरेपर्यंत क्रिशाने पुन्हा हॉलमध्ये पसारा करून ठेवला होता आणि तो पसारा मी आवर म्हणाले तर तो पण तिला आवरायचा नव्हता. तुमच्याकडे पण असंच होतं का हो? पसारा करायचा आहे.
आणि आज काम खूप झाल्यामुळे मी पूर्ण जेवण न बनवता मस्त अशी डाळ खिचडी बनवली होती. आणि या गरमागरम डाळ खिचडीसोबत मी माझा आजचा व्लॉग इथेच संपवते. तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय, टेक केअर.